हाय हॅलो, कसे आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे मस्त अशी झणझणीत अंडा करी आपण बनवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी वाटण बनवलेलं आहे आणि अंडी पण उकडून घेतलेले आहेत. वाटणामध्ये मी खोबरं आणि कांदा आणि टोमॅटो एवढंच वाटलेलं आहे. आपल्याकडे आलं लसूणची पेस्ट ऑलरेडी बनवलेली आहे, त्यामुळे मी त्या वाटणामध्ये टाकलेली नाही आहे. आणि गॅसवर कढई ठेवून आता त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकून आहे ना, आपण हे वाटलेलं वाटण त्यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्येच लगेच आलं लसूणची पेस्ट टाकायची, ती पण व्यवस्थित परतून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे छानपैकी परतून घ्यायची. मसाला आपण कच्चाच वाटून घेतलेला आहे, तर तुम्ही पाणी टाकून व्यवस्थित मसाला भाजून घ्या. हे बघा अशा प्रकारे छानपैकी मसाला थोडासा भाजून झाल्याच्या नंतर त्यामध्ये मसाले टाकूया. आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि लाल तिखट, कांदा मसाला आणि थोडीशी हळद एवढंच टाकलेलं आहे. आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. टेस्ट तुमच्या हिशोबाने तुम्ही ॲड करू शकता, कमी किंवा जास्त. आता थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मसाला मिक्स करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे खूप सिंपल रेसिपी आहे. माझ्या चॅनलवर अशा साध्या आणि खूप सिंपल अशा रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आपल्या घरामध्ये जेवढे म्हणजे कमीत कमी मसाले असतील त्याच मसाल्यामध्ये आहे ना आपण रेसिपी बनवत असतो. जास्त तामझाम आपण काहीच करत नाही आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आपण यामध्ये अंडी पण टाकलेले आहेत. अंडी टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. अंड्यांना आहे ना थोडं थोडं चीर मारायची आणि मग त्यामध्ये टाकायची, जेणेकरून मसाला वगैरे आहे ना पूर्ण त्यामध्ये जाईल. आणि त्यानंतर तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता. 1 ते 1.5 ग्लास मी पाणी ॲड केलेलं आहे यामध्ये. हे बघा आता आपली भाजी तयार झालेली आहे. आता थोडीशी उकळी आल्याच्या नंतर यामध्ये आपण आहे ना कढीपत्ता टाकायचा. छानपैकी फ्रेश असा कढीपत्ता टाकायचा. रश्श्याला आहे ना खूप छान टेस्ट येते कढीपत्त्यामुळे. हे बघा छानपैकी उकळतंय. आता गॅस आहे ना बारीक करायचा आणि 5 ते 10 मिनटं असंच उकळून द्यायचं. आता 10 मिनिटं झालेले आहेत. छानपैकी आपली भाजी मस्त झालेली आहे. वास पण असा घमघम सुटलेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी 2 मिनिटामध्ये मी बनवून दाखवलेली आहे. तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पण कसा झाला नक्की सांगा. भेटू नवीन रेसिपीसह. बाय बाय.